याबद्दल जेवढं दुःख करावं तेवढं थोडंच आहे। आणि त्याच्यानंतर बराचसा काळ आपण वेगवेगळ्या प्रकारने मदत, पुनर्वसन, विकास ही सगळी कामं झालेली आहेत। आज सगळ्यात प्रथम मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करते। आणि या कामामध्ये महिलांचे जे विशेष प्रश्न असतात ते विशेष प्रश्न काही आहेत याच्याबद्दलची जसजसं आम्ही स्त्रियांशी बोलत गेलो तसतशी जाणीव झाली। आणि त्याच्यामुळे शासनाच्या धोरणांच्या मध्ये आणि त्याचबरोबर गावाच्या पुनर्वसनामध्ये स्त्रियांच्या नजरेतून जगाकडे आणि गावाकडे पाहूया ही जी भूमिका अनेक ठिकाणी मांडणं गरजेचं असतं। त्याच्यामध्ये विधवा भगिनींचे प्रश्न होते की जे आपण कोविडमध्ये सुद्धा पाहिले। संपत्ती कोणाकडे जाणार, त्या शेती त्यांच्याचकडे मालकी राहणार की नाही याच्यासारखे प्रश्न होते। घरं बांधून झाली, घरं पती पत्नी दोघांच्या नावाने देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला। या सगळ्यामध्ये आमचाही काही ना काही वाटा आणि सहभाग राहिलेला आहे। विधिमंडळामध्ये सुद्धा या विषयावरती मी अनेक वेळा चर्चा घेतलेली आहे। आणि आज आम्ही किल्लारीला अभिवादन केलं। आणि विशेष म्हणजे पुनर्वसन झाल्यावरती सुद्धा काही प्रश्न शिल्लक आहेत, कारण समाज बदलत असतो। जी इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पायाभूत सुविधा आहेत, त्या पायाभूत सुविधांच्या मध्ये सुद्धा काही कमी जास्त गोष्टी होत असतात। परंतु एका मुद्द्याचा मला खास उल्लेख करायला पाहिजे आणि तो म्हणजे 2016 मध्ये मी ज्याला इथे भेट दिली होती, दरवर्षी 2दा-3दा माझं बोलणं होतंच, भेटी होतातच कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा इतरत्र। त्यावेळेला माझ्या निदर्शनाला आलं की 2000 पर्यंत प्रत्येक जण, जवळजवळ सर्वजण घरात आपापल्या राहायला गेल्यावरती ही जी गावठाणं होती ती गावठाणं मात्र तशीच अर्धवट अवस्थेमध्ये पडलेली होती। आणि म्हणून मग मी तत्कालीन जिल्हाधिकारी आणि पर्यावरण मंत्री सुधीर मुनगंटीवार तसंच सचिव विकास खारगे यांना इथूनच या लातूरच्याच ऑफिसमधून फोन केला। आणि मी त्यांना असं सुचवलं की या ठिकाणी सामाजिक वनीकरण करता येईल का हे बघा तुम्ही, की जेणेकरून शाश्वत विकास उद्दिष्टांची चर्चा सगळीकडे होते आहे, त्या पर्यावरणाचे प्रश्न आहे। आणि इथे या ढिगाऱ्याखाली असंच पडून राडा रोडा सगळा आणि त्याच्यामध्ये जीवजंतू नको ते वाढण्यापेक्षा तिथे आपल्याला काय काम करता येईल। आणि आज मध्यंतरी माझ्या कानावर आलेलं होतं, परंतु आज ज्यावेळेला मी किल्लारीला गेले तर त्या ठिकाणी अतिशय सुंदर असं वनीकरण, त्याचबरोबर फुलपाखरू उद्यान आणि निवडुंग उद्यान यांचं लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आलं। त्यावेळेला सन्माननीय आमदार अभिमन्यू पवार देखील उपस्थित होते। तसंच लिंबाळा या ठिकाणी सुद्धा आम्हाला बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान अशा प्रकारचं लिंबाळा ग्रामपंचायत ठराव करणारे। हारेगाव मध्ये सुद्धा जवळजवळ 17 हेक्टरवरती त्यांनी सर्वच ठिकाणी जे वनीकरण केलेलं आहे ते उपयुक्त झाडांचं केलेलं आहे आणि ज्याला पावसाळ्यानंतर सुद्धा जमिनीतल्या पाण्यावरती वाढू शकतात अशी झाडं लावलेली आहेत। आणि नुकतंच आता धाराशिव मध्ये सुद्धा तशाच पद्धतीने भूकंपग्रस्त गावामध्ये उपक्रम केला जाणार आहे। आज मी वृत्तपत्र पाहिली, लोकांशी बोलले, लिंबाळ्याला गेले होते। लोकांचे अनेक प्रश्न आहेत, पण त्याच्यापैकी 3 प्रश्न मला प्राधान्याने दिसत आहेत। एक पहिलं म्हणजे गावाचे जे अंतर्गत रस्ते आहेत त्यांची दैन्यावस्था झालेली आहे, अतिवृष्टीमुळे खड्डे पडलेले आहेत, त्यामुळे आमच्या गावातले रस्ते करून द्या। नालींचा प्रश्न आहे, नाल्या झाले नाहीत, घरं झाली असली तरी घरं वाढलेली आहेत, त्यामुळे तिथे नाली सफाईचा प्रश्न आलेला आहे, रोगराईचा बद्दलचा त्रास होतो आहे। आणि तिसरं त्यांचं म्हणणं आहे की गावामध्ये विकास झाला पाहिजे, यासाठी काय काम करता येईल। आणि म्हणून औस्याची जी MIDC आहे तिला अधिक ऊर्जित अवस्था कशी करता येईल आणि उमरग्यात सुद्धा काय आपण धाराशिव मध्ये करू शकतो। आज मी दुपारी 3:30 वाजता दोन्हीकडचे जिल्हाधिकारी यांना बोलावलेलं आहे आणि धाराशिवचे जिल्हाधिकारी ऑनलाईन येणार आहेत, त्यांना दुसरं एक काम आहे, पण निवासी जिल्हाधिकारी येणार आहेत तिकडचे आणि लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी या सगळ्या मुद्द्यांवरती माझी चर्चा होईल। त्यामुळे आजच्या कार्यक्रमामध्ये माझं निवेदन झालं की त्यानंतर ज्यांनी लातूर मधल्या भूकंपाचं अत्यंत संवेदनपूर्ण विचाराने आणि अत्यंत उच्च दर्जाचं लोकांच्या समोर मांडण्याचं काम केलं असे अनेक पत्रकार होते। त्यापैकी काही जण आज आहेत, काही जण सक्रिय नाही आहेत, परंतु त्यातल्या काही जणांचा प्रातिनिधिक त्यांच्याबद्दलची कृतज्ञताही व्यक्त करावी असा माझा विचार आहे। आणि म्हणून या पत्रकार परिषदेमध्येच आपण त्याच्यासाठी मला सहकार्य द्या अशी माझी विनंती आहे।
याखेरीज दुसऱ्या विषयाकडे जाते मी, आणि तो म्हणजे लवकरच एक अत्यंत गाजलेली अशी घटना लातूरमध्ये घडली होती. एका युवतीचा संशयास्पदरित्या मृत्यू झालेला होता. आपल्याला नवीन 376च्या कायद्यानुसार पीडित महिलेचं नाव जाहीर करता येत नाही, परंतु आधी खुनाची घटना म्हणून समोर आली. काँग्रेस पक्षामधली ती युवती होती म्हणजे, आणि त्याच्यानंतर ती केस अनेक वर्ष चालून आता लवकरच त्याच्यावरती निकालपत्र येईल अशी अपेक्षा आहे. एका अर्थाने मी असं म्हणेन की महिलांना आरक्षण मिळालं, स्त्रियांनी धाडसाने राजकारणात यावं म्हणून प्रयत्न चाललेला आहे, आणि त्याच वेळेला या केसचा निकाल येतोय ज्याच्यामधून आपल्याला हा सुद्धा जाणीव होते की तू जपून टाक पावलं जरा, असं म्हणण्याची सुद्धा गरज आहे समाजामध्ये. आणि आरोपी किंवा जे गुन्हेगार आहेत त्यांना मात्र कुठल्याही पद्धतीची बंधनं येण्यासाठी खूप दीर्घ काळ जातो हे आपल्याला चित्र दिसतंय. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. अनेक 5 वेळेला वेगवेगळ्या एजन्सीज कडून तपास होऊन हा केस इथपर्यंत पोहोचलेली आहे. त्याच्यासाठी अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी सहकार्य केलेले आहे. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की पहिल्या दिवसापासून जी काही माझ्याकडे माहिती होती त्याच्यामध्ये तपासाच्या संदर्भामध्ये जे काही माझ्याकडे माहिती येते ते पोलिसांकडे पोहोचवण्याचं काम आणि न्याय प्रक्रियेमध्ये त्याची दखल घेतली जाईल लॉ एन्फोर्समेंट मशिनरी म्हणजे तपास यंत्रणांमध्ये, यासाठी प्रयत्न मी केलेले आहेत. आणि त्याच्यामुळे आम्हाला अर्थातच अपेक्षा आहे की अशा एका घटनेमध्ये शिक्षा झाली तरी त्याचा परिणाम अशा इतर गुन्हेगारांवर होतो. आणि स्वतः त्यांना राजकीय आश्रय होता की नाही मी याच्यावर बोलणार नाही, परंतु जे राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठित म्हणून सगळीकडे मिरवतात ते सुद्धा अशा प्रकारच्या घटनांमध्ये दोषीच्या पिंजऱ्यापर्यंत येऊन पोचत असतील तर ही सुद्धा एक अत्यंत गंभीर घटना आहे. पुण्या मुंबईमध्ये अशी घटना घडली असती तर त्याची प्रचंड प्रसिद्धी झाली असती, परंतु लातूरमधल्या बांधवांनी, पत्रकार बांधवांनी ही घटना अगदी सगळ्यांपर्यंत पोहोचवली. इतकंच नव्हे तर देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा या घटनेचा उल्लेख स्वतः केला होता. या पार्श्वभूमीवरती मला असं वाटतं की राजकारण, समाजकारण सुरक्षित होण्याच्या दृष्टिकोनातून या घटनेमध्ये जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा होईल अशी आम्ही आशा ठेवून आहोत, असं या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतं. आणि तिसरा आणि शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे नुकतंच लोकसभेचं अधिवेशन झालं आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी अधिवेशन झालं ही पहिलीच वेळ आहे. आणि त्यामध्ये सुरुवातीलाच म्हणजे अगदी शेवटच्या दिवशी, शेवटच्या क्षणी विधेयकं अनेक वेळेला मंजूर केली जातात, तसं न होता सुरुवातीलाच संकेत मिळाले की स्त्री शक्ती वंदन विधेयक की जे 12 सप्टेंबर 1996ला लोकसभेमध्ये टाकण्यात आलं होतं, विधेयक मांडण्यात आलं होतं. योगायोगाने 12 सप्टेंबर माझा वाढदिवस आहे, पण त्या दिवशी केलेलं विधेयक काही ते झालं नाही. परंतु या वाढदिवसाच्या आधी ते विधेयकाला निदान पुढचा राजमार्ग मिळाला. त्यानंतर ते 2010 मध्ये मांडलं गेलं. 2014ची लोकसभा भंग झाल्यावर हे बिल सुद्धा व्यापकच झालं आणि आता नवीन स्वरूपामध्ये समोर आलं. त्याच्यामध्ये महिलांना लोकसभा आणि विधानसभेत 1/3 आरक्षण आहे, परंतु एक थोडासा अपप्रचार बाहेर होतोय की अनुसूचित जाती जमातीच्या महिलांना त्याच्यात आरक्षण नाहीये, पण तसा तो नाहीये. प्रत्यक्षामध्ये 1/3 आरक्षण अनुसूचित जाती जमातीच्या महिलांना सुद्धा आहे असं त्या विधेयकात म्हटलेलं आहे. विधेयकाची प्रत आपल्याला मिळाली असेलच, नसेल मिळाली तर ती प्रत या पत्रकार परिषदेनंतर आपल्याला सगळ्यांना मी शेअर करणार आहे. आणि 1/3 आरक्षणाच्याच बरोबर काही कारणं त्यांनी दिलेली आहेत की का आपण हे आरक्षण विधेयक आणतोय. आणि एक म्हटलेलं आहे की सबका साथ सबका विकास असावा. दुसरं म्हटलेलं आहे की पंचायत राजमध्ये स्त्रियांना जेव्हा 33% आरक्षण मिळालं आणि नंतर 50%, तर त्यांनी निर्णय प्रक्रियेत चांगला सहभाग दाखवलेला आहे. आणि तिसरं म्हणजे देशाच्या विकासामध्ये स्त्रिया जर का निर्णयात सहभागी असतील तर देशाचा विकास होण्यासाठी नागरिक म्हणून त्यांचं योगदान महत्वाचं आहे आणि म्हणून त्यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हावं अशा प्रकारची त्यांनी अपेक्षा मांडलेली आहे. स्वतः नरेंद्र मोदीजींनी हे विधेयक मांडण्यासाठी जी चालना दिली किंवा जी भूमिका घेतली ठामपणाने, त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. NDAचे आणि शिवसेना त्याचा घटक पक्ष आहे. लोकसभेमध्ये हे फक्त 2 मतांनी विरोध होऊन मंजूर झालं. राज्यसभेमध्ये 215 म्हणजे सर्वच्या खासदार सर्व उपस्थित आहेत आणि सर्वांनी पाठिंबा दिला अशा प्रकारचं हे विधेयक मंजूर झालेलं आहे. मतदारसंघांची पुनर्रचना आणि जनगणना या 2 गोष्टींच्यामुळे त्याला काही काळ लागणार आहे. बरेच लोक म्हणतात की इतकं असं उशिरा येणारं बिल म्हणजे महिलांशी प्रतारणा आहे, तर त्यामुळे आम्हाला तुलना करायला विषय असा आहे की 27 वर्षाची प्रतारणा का 12 वर्षाची प्रतारणा.
त्यामुळे महिलांच्या शक्तीशी प्रतारणच केलेली आहे सगळ्या जणांनी. पण मोदी साहेबांनी जर का एक मार्ग दाखवलेला आहे आणि त्याच्यामधून आज ना उद्या महिलांना सहभाग मिळणार असेल तर देर आहे दुरुस्त आहे असं मी म्हणेन. दुसरं काही जणांचा आक्षेप असा आहे की वंदन नको आम्हाला वंदन नको आणि बंधनही नको. ठीक आहे, कोणीतरी आपला अपमान करण्यापेक्षा वंदन केलं तर काही वाईट काही नाही त्याच्यामध्ये. त्यांची भूमिका आहे ती वंदन करण्याची जी आहे ती, तो एक भाग आहे त्यामध्ये. आणि तिसरं मला अशी एक आशा आहे की जेव्हा पुनर्रचना होईल तेव्हा आधीच्या वेळेला सुद्धा पुनर्रचना होताना मतदारसंघ बदलले, पण यावेळेला लोकसंख्येचं प्रमाण भरपूर वाढलेलं असल्यामुळे मतदारसंघांची संख्या वाढायची शक्यता आहे. आणि तसं जर का झालं तर एखाद्या जिल्ह्यात समजा 10 जागा असतील किंवा 9 जागा असतील आणि मतदारसंघांची रचना वाढून 3 किंवा 4 जागा वाढल्या तर महिला आरक्षणाचा प्रश्न आपोआपच त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग आणि सहकार्य मिळेल आणि म्हणून हा एक मार्ग काढलेला असू शकतो असं मला वाटतं. दुसरं, राजकीय पक्षांचं नेहमी म्हणणं असतं की महिला आघाडी करणं अवघड असतं आणि ते खरं आहे. आम्हाला आमचे सगळे पदाधिकारी सांगतात, आज इथे सगळे काकडे जे आहेत संपर्क प्रमुख वळवंत जाधव आहेत, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या जिल्हा प्रमुख आहेत. पण हे सगळं असलं तरी आता राजकीय पक्षांना तयारी करायला वेळ भरपूर मिळणार आहे आणि महिला कार्यकर्ते ठरवू शकतील की आपण साधारण कुठला मतदारसंघ झाला आरक्षित तर आपण कुठे काम करू शकतो याच्याबद्दल कळेल. दुसरं, दर वेळेला आरक्षण बदलणार नाहीये. जिल्हा परिषदा पंचायत समिती सारखं दर 15 वर्षांनी आरक्षण बदलणार आहे. म्हणजे 3 वेळची तरी कंटिन्युटी त्यांना मिळू शकते आणि 3 वेळेला झाल्यानंतर परत काही काळाने तो मतदारसंघ खुला होऊ शकतो. आता त्याच्यात ओबीसी आणि मुस्लिम आरक्षणाच्या बद्दल काहींचे प्रश्न आहेत, पण राज्यघटनेच्या तरतुदीनुसार जोपर्यंत ज्या घटकांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत एकाच विधेयकामध्ये अशा घटकांना आरक्षण देता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून पण राज्यामध्ये येत असताना आरक्षण विधानसभा आणि विधान परिषदेत दोन्हीतही मंजूर व्हायला लागणार आहे. त्यामुळे अर्थातच विधान परिषदेत आल्यावरती साधक बाधक चर्चा व्हायची का एकमताने सगळ्यांनी मंजूर करायचं, हे सर्व आमचे घटक पक्ष जे आहेत विधिमंडळातले त्याच्यामध्ये ते साधारण सगळे मिळून ठरवलं जात असतं. पण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या सगळ्यांची याच्याबद्दल सकारात्मक भूमिका आहे. त्यामुळे विधानसभा आणि परिषदेत सुद्धा हे चांगल्या प्रकारे मंजूर होईल. काही इतर पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे, त्यांचे मी आभार मानते. अर्थात विधान परिषद आणि राज्यसभेत हे आरक्षण नाहीये, तर त्याचं कारण काय आहे का नाही याच्यावरही चर्चा होईल. आणि मतदारसंघ पुनर्रचना किंवा जनगणना हा प्रश्न खरा तर राज्यसभा किंवा विधान परिषदेत नाहीये, त्यामुळे ते आरक्षण लगेच लागू होऊ शकलं असतं, पण अजून ते काही झाले नाही प्रगती. तर मला असं वाटतं की हळूहळू चर्चेमधून कोणाची किती राजकीय इच्छाशक्ती आहे त्यामधून हे मुद्दे स्पष्ट होतील. आरक्षण मिळालंय चांगली गोष्ट आहे, पण स्त्रियांना सुद्धा आरक्षण मिळाल्यावर स्वतःची गुणवत्ता वाढवायला लागणार आहे. कारण आता स्त्रियांच्या मध्ये सुद्धा तिकिटात स्पर्धा होणार आहे. स्त्री आहे म्हणून फक्त प्रेफरन्स मिळतो असं होत नाही, तर स्वतःची गुणवत्ता काय, जनाधार काय, आपण वेळ किती देतोय, काम कसं करतोय, या प्रत्येक बाबतीमधली मतदार शेवटी पुरुष पण आहेत, महिलाच फक्त मतदार नाही आहेत, पुरुष पण आहेत. ह्या सगळ्या मुद्द्यांचा विचार केला तर आरक्षणाचा मुळे पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राचं आणि भारताचं राजकीय चित्र बदललेलं दिसेल, त्याचं स्वरूप बदललेलं दिसेल असं मला वाटतं. तर मी या ठिकाणी थांबते. भूकंपग्रस्तांच्या प्रश्नांचं जे यादी माझ्याकडे केलेली आहे त्याच्यामध्ये 1-2 प्रश्न मगाशी मध्ये बोलायचे राहिलेले आहेत. एक म्हणजे बनावट दत्तक पुत्र काही लोकांनी स्वतः आणि ते म्हणतात की मयत झालेल्या माणसाचा मी दत्तक पुत्र आहे असं बोलतात. काही जणांना घरं मिळाली नाहीये, त्यांच्या जी दुसऱ्यांच्याच कडे ती घरं गेलेली आहेत असंही निदर्शनाला आलेलं आहे. त्यामुळे विशेष पॅकेज जाहीर करावं असं मागणी काही लोकांनी केलेली आहे. काही घरांमध्ये छताला अजून गळती आहे आणि पुनर्वसनानंतर पक्की घरं बांधून देण्यात आली, पण काही ठिकाणी डोम आहे, त्यामुळे ते वाढवणार कसे असे प्रश्न आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या भूकंपग्रस्त गावांचा एकत्र आराखडा करण्यात यावा. त्यामध्ये काही लोक शेतांमध्ये राहायला गेले असतील तर त्याबद्दलचा काय मार्ग काढायचा, फार्म हाऊस म्हणून त्याला मान्यता देता येते का किंवा काय करू शकतो, लेआउट ग्रामपंचायतीचा कशा पद्धतीने असेल, तर लोकांना विश्वासात घेऊन अशा प्रकारचा आराखडा जर का केला तर त्या वास्तूंची काय परिस्थिती आहे याच्याबद्दल सुद्धा चर्चा होऊ शकेल. आणि मगाशी जे मी सांगितलं की जगामध्ये बहुतेक पहिलंच उदाहरण असेल हे की जिथे संपूर्ण गावं काढली गेली आहेत तिथे सामाजिक वनीकरण करून नवीन घरं मिळणं आणि सामाजिक वनीकरण होणं, हा जे उदाहरण आहे त्याचा उपयोग इतरत्र सुद्धा सगळ्यांना होऊ शकेल. धाराशिवमध्ये तो अंमलबजावणी करण्याचा माझा प्रयत्न आहे.
तर आज दुपारी माझी जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांबरोबर मीटिंग होईल त्याला काही मुद्दे मी जरूर मांडणार आहे या संदर्भामधले. जे अधिक आपल्याला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. धन्यवाद. आरक्षण आहे ना हे 24 शेवटी कसं आहे की त्याच्यामध्ये त्यांचे जे काय जनगणना जर लक्षात जनगणना करायलाच पाहिजे होती, त्याच्याशिवाय ते करता येत नाहीये कारण नाहीतर मग त्यांना तांत्रिक अडचणी आल्या असतं असं त्यांचं म्हणणं आहे. तसं तर 2014तच का 2010तच 2009लाच करता आलं असतं, 2009ला करता आलं असतं, 2014ला करता आलं असतं, 2005ला करता आलं असतं, पण झालं नाही ना. म्हणजे त्याला आता ती राजकीय इच्छाशक्ती तयार झाली. याला एक कारण आपण म्हणू शकतो की एखाद्यास महिला शक्तीची जास्त दखल घेणं भाग पडलेलं आहे. तसंच महिलांना फायदा करून दिला इंधनाच्या संदर्भात किंवा कर्जांच्या संदर्भात, तर स्त्रिया त्याच्याबद्दलच्या उत्साहाने सहभागी होतात, महिलांचं मतदानात टक्केवारी वाढते असं त्यांना दिसलं असेल. त्यामुळे त्यांनी का ते केलं नाही याच्यावरती आता आपण बरेच तर्कवितर्क करू शकतो, परंतु आधी श्रेय त्यांना द्यायचं नाही असं काही लोक म्हणतात. मग अपश्रेय कोणाचं आहे? 27 वर्ष प्रलंबित राहिलं त्याला. आणि म्हणून माझं मत असं की श्रेय किंवा अपश्रेय करण्याच्या पेक्षा स्थिर सरकार असल्यामुळे हे नरेंद्र मोदी करू शकले ही सुद्धा वस्तुस्थिती आहे की अदरवाईज ते झालं नसतं. प्रत्येक वेळेला घटक पक्षाच्या तालावरती नाचायची वेळ येते आणि या दृष्टीने एक स्त्रियांना सुद्धा निर्णय प्रक्रियेत येण्यासाठी चांगली संधी तयार झाली. एकदा चर्चा करू परत पाहिजे तर तासभर किंवा संध्याकाळी एनजीओची मीटिंग घ्या तुम्ही, या त्याला. ऑलरेडी त्याच्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाने काम केलेलं आहे. त्याच्यानंतर शेतीमध्ये त्यांना स्थान मिळावं, शेतीचा त्यांना फायदा व्हावा म्हणून शेती त्यांची विकली जाऊ नये परस्पर, यासाठी सरकारने कायदा केलेला होता की 3 वर्ष ती शेती विकता येणार नाही. मला काय वाटतं की ज्यांनी भूकंपामध्ये काम केलेलं आहे, मग ते नणंदकर असतील, समुद्रे असतील, तुम्ही जरा एकदा डिटेल आर्थिक पुनर्वसनासाठी काय काय झालंय याचं पाहिजे तर मी पण येते प्रेझेंटेशन द्यायला. पण याचा अर्थ प्रत्येक स्त्रीला प्रत्येकीला रोजगार मिळाला असेल असं नाहीये. शेवटी समाजाशी प्रत्येकाचा संबंध जोडला गेलेला असतो. रोजगार हमी योजना प्रत्येक गावात चालू आहे, पण त्याचा मधली मजुरी किती उपयोगी आहे किंवा किती पुरेशी आहे हे मजुरांचं म्हणणं जे असतं ते वेगवेगळ्या प्रकारचं असतं. त्यामुळे ज्यांची स्वतःची शेती आहे त्यांना अर्धकालीन बचत गटाच्या माध्यमातून स्त्रिया भरपूर काम करतायत सगळेजण जे आहेत. त्याच्यामुळे भूकंपात होऊन 30 वर्ष झालेली आहे. आता माळेण झालं, त्याच्यानंतर इर्शालवाडी झालं, पूर झाले, पुरात हजारो लोक बेघर झालेले. त्यामुळे सरकारला सगळ्यात नैसर्गिक आपत्तीमध्ये लोकांची असणारी पुनर्वसनाची साधनं ती मजबूत करून कशा प्रकारे काम करता येईल हे बघत असतात. त्यामध्ये जे आहे ते तुकडे वगैरे होणार नाहीत. काय त्यांना सत्ता पाहिजे किंवा ज्यांना सत्ता संघर्ष करतायत त्यांना संपूर्ण महाराष्ट्राची सत्ता पाहिजे. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राचा विषय जो आहे तो काही विभागीय वादविवाद आहेत असं नाहीये. ते आहे ते राजकीय सत्तेचे संघर्ष आहेत जे आहेत ते. एक आहे की काही बाबतीमध्ये आपण बघतोय की काही तालुके मागासलेले आहेत किंवा काही तालुके दुर्लक्षित आहेत. या सगळ्याबद्दल जेवढं काम चाललं आहे तर त्याच्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या नियोजन मंडळाने कमीत कमी 100 कोटी रुपये अविकसित भागासाठी वापरावेत असं सन्माननीय देवेंद्र फडणवीसांनी यावेळेच्या अर्थसंकल्पाच्या वेळेला सांगितलेलं आहे. आता आज दुपारी जेव्हा चर्चा होईल त्यावेळेला प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात काय परिस्थिती याचा मी 22 जिल्ह्यात आढावा घेतलाय, पण अजूनही परत त्याला गती देण्याचं आवश्यकता आहे असं मला वाटतं. पण विभागीय स्तरावर थोडेफार मतभेद असले तरी संयुक्त महाराष्ट्रामधली मराठीपणाची भावना, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून असणारं बांधिलकी ही सगळ्या भागामध्ये समान आहे असं मला वाटतं. याला बरीच कारणं आहेत. अल्पवयीन मुलींचा प्रश्न सारखा समोर येतोय, पण पोलिसांनी जे आकडेवारी समोर दिली आहे त्याच्यामध्ये 80% मुलींना आणि मुलांना परत आणलेले पोलिसांनी. ते स्वतःच्या घरी गेलेले आहेत परत. आणि एक कारण म्हणजे आपल्या कुटुंबाची जी रचना आहे त्या कुटुंबाच्या रचनेमध्ये त्या मुलांना बाहेरच्या गोष्टींचा मोह जास्त खुणावतो. मग ते सिनेमात जाणं असेल किंवा कुठे मौज मजा करणं असेल किंवा कुठेतरी काम करणं असेल त्याच्यामुळे जातात. मुलींना फूस लावणारे तर लोक आहेतच. अनेक ठिकाणी आपल्या लातूरमध्ये केसेस झालेल्या आहेत की दिल्लीपर्यंत डायरेक्ट ट्रेननी जाऊन त्यांना दिल्लीहून नेलं जातं. त्यात काही मुली सोडवल्या गेलेल्या, रेस्क्यू केलेल्या, आज काम पण करतायत चांगलं. त्यामुळे अशा प्रकारचे दलाल अँटी ट्रॅफिकिंग मध्ये आहेत काम करणारे की जे मुला मुलींना दिशाभूल करतायत. पोलिसांचे जे भरोसा सेल आहेत त्यांना सांगितलेले की तुम्ही फक्त मुलींना सोडवून थांबू नका, तर त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर प्रत्येक पोलीस स्टेशन निहाय ऑनलाईन बैठक घ्या
की त्या काय करतायत, आता परत काही त्यांना प्रॉब्लेम आलाय का, त्यांच्यामध्ये खऱ्याच अर्थाने मदत भावना वैचारिक कुटुंबियाशी जवळीक झाली आहे का, अजून काही त्यांना वेगळा प्रॉब्लेम चाललेला आहे. थोडक्यात सांगायचं तर स्वमदत गट करावेत त्यांचे एकमेकीच्या बरोबर, असं मी सुचवलेलं आहे. पण ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये अंमलबजावणी होतेच असं नाहीये. काही वेळेला असं होतं की आपली मुलगी पळून गेली होती हे कोणाला आता नंतर कळू नये असं पालकांना वाटतं, असं सुद्धा झालेलं आहे. परंतु मला असं वाटतं की याच्यासाठी सातत्याने स्त्री आधार केंद्र तर बाकीच्या संस्था काम करतात, परंतु पोलीस स्टेशन निहाय हे काम जर का करण्यासाठी माझे सुचवलेलं आहे मी, तर परत पोलीस मला आता 3:30ला SP भेटणार आहेत, त्याला मी लक्ष वेधते त्यांचं. आमच्या सभागृहातलं जर का कामकाज पाहिलं असेल फुटेज त्यावेळेला, तर मी असं सुचवलंय सरकारला आणि ते फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्ही गांभीर्याने चर्चा करतो. आता कौटुंबिक केसेस झाल्या तर एक केस 3 वेळेला वेगवेगळ्या कोर्टात चालते. एका बाजूला फॅमिली कोर्टामध्ये चालते ती, दुसऱ्याच वेळेला त्याच वेळेला 498A साठी ती महिला क्रिमिनल कोर्टामध्ये गेलेली असते आणि DV ऍक्ट नुसार परत केस चालू असते. म्हणजे पती पत्नी दोघही जण 3 कोर्टांमध्ये जात असतात दोघही, म्हणजे 5-6 वकिलांना त्याच्यामध्ये काम मिळालेलं असतं. तर मी असं सुचवलेलं आहे की सरकारला की तुम्ही या केसेस क्लब करता येतील का बघा, सिव्हिल आणि क्रिमिनल असतील तरी अंडर वन रूफ एका बिल्डिंगमध्ये, आणि तारखा एकाच दिवशी पाडायच्या ना. तारखा अशा घ्यायच्या की ज्या दिवशी ते एकत्र होतील. तर बघा भारतामध्ये सगळ्यात मॅक्झिमम केसेस महाराष्ट्रात आहेत असं म्हणतात डोमेस्टिकवर, तर आपल्या 1/3 केसेस कमी होतील. सगळीकडे आपल्या डबल टिबल केसेस आहेत झालेल्या, पण ते काही सिव्हिल ऍक्ट आहेत आणि काही क्रिमिनल ऍक्ट आहेत, त्याच्यामध्ये ते अडकलेले आहेत. पण यावरती एखाद्याने ठरवलं, जिल्ह्यांनी चांगले, आता आमचे पडोळे वकील वगैरे आहेत तिथे, की लोक अदालत करायची, की 498A पण आहे, ज्यांचा DV ऍक्ट पण आहे, आणि पोटगी आणि कौटुंबिक न्यायालयाचे कायद्यात ज्यांचं चालू आहे, तर त्या तिन्ही केसेस लोक अदालतमध्ये घेण्याचा प्रयत्न केला तर एखाद्याच तोडगा निघू शकेल असं मला वाटतं. त्याच्यामुळे वेळ लागतो त्याला, हे खरं आहे, पण बरेचसे लोक अजूनही 1 रुपया देणार नाही, जेलमध्ये जाईन पण पोटगी देणार नाही, असं मानसिकता आहे अजून सुद्धा समाजात. म्हणजे असं की तक्रार करण्याचं प्रमाण जे आहे ते नोंदवण्याचं, म्हणजे पूर्वी जसं स्त्रिया तक्रार सहन करत होत्या किंवा हिंसाचार झाला तरी थोडंफार मारहाण झाली तरी दुर्लक्ष करत होत्या, तसं नाहीये. दुसरं, आम्ही फॅमिली कोर्टांचा स्टडी केला, त्याच्यात आम्हाला असं दिसलं की काही समाजांमध्ये मुलीला त्रास झाला तर फॅमिलीज तिच्या पाठीमागे जास्त उभे राहत आहेत. ते म्हणतात, म्हणजे स्पष्ट सांगतात, ज्या समाजात पुनर्विवाहाला परवानगी आहे तिथे आई वडीलही म्हणतात की त्यापेक्षा मग घटस्फोट घ्या आणि परत लग्न करा, असं होतोय परिणाम थोडा थोडा. तिसरं काय झालंय, पु ल देशपांडेंच्या स्टोरी सारखं चौकोनी चेहऱ्याचं कुटुंब त्रिकोणी झालंय, आणि त्रिकोणीची आता एक रेषच तयार झाली, फक्त 2 बिंदू. त्यामुळे विभक्त कुटुंबाकडे एवढं चाललेलं आहे की त्याच्यामुळे सुद्धा कुटुंब संस्थेत वरती परिणाम आपल्याला होताना दिसतोय. पण खरा आमचा प्रश्न असा की आम्ही एवढं खूप काम करतोय, पण ज्या मानाने समाजामध्ये बदल व्हायला पाहिजे ती बदल करणारी यंत्रणाच नाहीये कुठलीच. म्हणजे तुम्हाला असं दिसलं का की एक केंद्र तरी आहे पूर्ण मराठवाड्यात किंवा महाराष्ट्रात की जे म्हणते की आम्ही महिला आणि पुरुष दोघांबरोबर काम करतो आणि पुरुषांचं केंद्र पुरुषांना याच्यासाठी काम करायला मदत करते, तर ते उलट पुरुष हक्क संघटना येऊन आमच्याच वाटत असतात प्रत्येक वेळेला. तर मी तर त्यांना सांगितलंय की तुम्हाला एक दिवस राखीव ठेवते, तुम्ही येऊ शकता, सांगू शकता बा माझी पत्नी मला मारते, त्यांनी सांगितलं तर आपण त्यांना दखल घ्यायला लावू. पण अशा केसेस येतात क्वचित कधीतरी, पण आता अजूनही मृत्यूचं प्रमाण हुंडाबळी किंवा याचं हे वाढतानाच आपल्याला दिसतंय. ठीक आहे, चला.